सर्वप्रथम सर्वांचं आपल्या यशाची गुरुकिल्ली या यूट्यूब चॅनेलवर सर्वांचं स्वागत। तर आजचे जे क्वेश्चन्स आहेत ते आपण लगेच स्टार्ट करू। क्वेश्चन 1 आहे, साप कोणत्या रंगाला बघून वेडा होतो? तर आपले ऑप्शन्स आहेत, ऑप्शन ए लाल, ऑप्शन बी काळा, ऑप्शन सी निळा, ऑप्शन डी भगवा। जर उत्तर येत असेल तर कमेंट्समध्ये नक्की सांगा। हे जो उत्तर आहे, साप हा निळ्या रंगाला बघून वेडा होतो, याचं उत्तर येणार आहे ऑप्शन सी। क्वेश्चन 2 आहे, बकरी कोणत्या झाडाचा पाला खात नाही? तर आपले ऑप्शन्स आहेत, ऑप्शन ए आंबा, ऑप्शन बी फणस, ऑप्शन सी तंबाखू, ऑप्शन डी कडुलिंब। हे जो उत्तर आहे, बकरी तंबाखू झाडाचा पाला खात नाही, याचं उत्तर येणार आहे ऑप्शन सी। क्वेश्चन 3 आहे, हात पाय कापत असल्यास जेवणासोबत काय खावे? तर आपले ऑप्शन्स आहेत, ऑप्शन ए दूध, ऑप्शन बी अंडी, ऑप्शन सी पनीर, ऑप्शन डी चिकन। ह्याचं उत्तर आहे, हात पाय कापत असल्यास जेवणासोबत अंडी खावी, याचं उत्तर येणार आहे ऑप्शन बी। क्वेश्चन 4 आहे, कोणत्या धातूने सुरी कापता येते? तर आपले ऑप्शन्स आहेत, ऑप्शन ए सोने, ऑप्शन बी चांदी, ऑप्शन सी लोखंड, ऑप्शन डी सोडियम। याचं उत्तर येत असेल तर कमेंट्समध्ये नक्की सांगा। उत्तर सोडियम धातूने सुरी कापता येते, याचं उत्तर येणार आहे ऑप्शन डी। तर क्वेश्चन 5 आहे, जंगली म्हैस कोणत्या राज्याची राजकीय प्राणी आहे? आपले ऑप्शन्स आहेत, ऑप्शन ए केरळ, ऑप्शन बी महाराष्ट्र, ऑप्शन सी छत्तीसगड, ऑप्शन डी तमिळनाडू। उत्तर आहे, जंगली म्हैस ही छत्तीसगड राज्याची राजकीय प्राणी आहे, याचं उत्तर येणार आहे ऑप्शन सी। क्वेश्चन 6, शरीराच्या कोणत्या भागावर तेल लावल्यास कान स्वच्छ होतात? आपले ऑप्शन्स आहेत, ऑप्शन ए डोळे, ऑप्शन बी नाभी, ऑप्शन सी नाक, ऑप्शन डी डोके। उत्तर, शरीराचा नाभी भागावर तेल लावल्यास कान स्वच्छ होतो, याचं उत्तर येणार आहे ऑप्शन बी। क्वेश्चन 7 आहे, कोणता पक्षी आपल्या पायांचा वापर झोपण्यासाठी करतो? आपले ऑप्शन्स आहेत, ऑप्शन ए मोर, ऑप्शन बी हंस, ऑप्शन सी कबूतर, ऑप्शन डी वटवाघूळ। जर उत्तर येत असेल तर कमेंट्समध्ये नक्की सांगा। उत्तर आहे, वटवाघूळ पक्षी आपल्या पायाचा वापर झोपण्यासाठी करतो, याचं उत्तर येणार आहे ऑप्शन डी। क्वेश्चन 8 आहे, कोणत्या प्राण्याच्या शरीरामध्ये जास्त रक्त असते? आपले ऑप्शन्स आहेत, ऑप्शन ए हत्ती, ऑप्शन बी घोडा, ऑप्शन सी कोल्हा, ऑप्शन डी माकड। उत्तर आहे, हत्ती प्राण्याच्या शरीरामध्ये जास्त रक्त असते, याचं उत्तर येणार आहे ऑप्शन ए। क्वेश्चन 9 आहे, कोणती भाजी खाल्ल्याने दात पडत नाही? आपले ऑप्शन्स आहेत, ऑप्शन ए भेंडी, ऑप्शन बी मेथी, ऑप्शन सी गाजर, ऑप्शन डी शेवगा। उत्तर, शेवगा भाजी खाल्ल्याने दात पडत नाही, याचं उत्तर येणार आहे ऑप्शन डी। क्वेश्चन 10 आहे, घरात कोणते झाड लावल्याने मच्छर येत नाही? आपले ऑप्शन्स आहेत, ऑप्शन ए लिंबू, ऑप्शन बी तुळस, ऑप्शन सी कोरफड, ऑप्शन डी अळू। उत्तर, घरात तुळस झाड लावल्यास मच्छर येत नाही, याचं उत्तर येणार आहे ऑप्शन बी। क्वेश्चन 11 आहे, कोणत्या देशातील लोक सर्वात जास्त तिखट खातात? आपले ऑप्शन्स आहेत, ऑप्शन ए चीन, ऑप्शन बी भारत, ऑप्शन सी मेक्सिको, ऑप्शन डी पाकिस्तान। जर उत्तर येत असेल तर कमेंट्समध्ये नक्की सांगा। उत्तर, मेक्सिको देशातील लोक सर्वात जास्त तिखट खातात, याचं उत्तर येणार आहे ऑप्शन सी। क्वेश्चन 12 आहे, कोणते फळ खाल्ल्याने दात नेहमी स्वच्छ राहतात? तर आपले ऑप्शन्स आहेत, ऑप्शन ए पेरू, ऑप्शन बी किवी, ऑप्शन सी मोसंबी, ऑप्शन डी कलिंगड।
याचं उत्तर आहे कलिंगड फळ खाल्ल्याने दात नेहमी स्वच्छ राहतात. याचं उत्तर येणार आहे ऑप्शन डी. क्वेश्चन 13 आहे काकडी खाल्ल्याने कोणता आजार बरा होतो? तर आपले ऑप्शन्स आहेत ऑप्शन ए कॅन्सर, ऑप्शन बी कावेळी, ऑप्शन सी मूळव्याध, ऑप्शन डी हृदयाचा आजार. याचं उत्तर आहे काकडी खाल्ल्याने हृदयाचा आजार बरा होतो. याचं उत्तर येणार आहे ऑप्शन डी. क्वेश्चन 14 आहे ब्रश करण्या अगोदर पाणी पिल्यावर कोणता आजार होतो? तर आपले ऑप्शन्स आहेत ऑप्शन ए डायबिटीज, ऑप्शन बी किडनी, ऑप्शन सी कॅन्सर, ऑप्शन डी ताप. जर उत्तर येत असेल तर कमेंट्समध्ये नक्की सांगा. याचं उत्तर आहे ब्रश करण्या अगोदर पाणी पिल्यास किडनी आजार होतो. याचं उत्तर येणार आहे ऑप्शन बी. तर आपला लास्ट जो 15वा जो क्वेश्चन आहे तो आहे सोन्याची खाण भारतातील कोणत्या राज्यात आहे? तर आपले ऑप्शन्स आहेत ऑप्शन ए केरळ, ऑप्शन बी ओडिसा, ऑप्शन सी महाराष्ट्र, ऑप्शन डी कर्नाटक. तर याचं उत्तर मला सर्वांनी कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. आणि तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करून घ्या. तर चला आपण भेटू उद्याच्या एक नवीन इंटरेस्टिंग GKच्या व्हिडिओमध्ये.